नमस्कार मंडळी, मी प्रतिभा गुजर ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला रवा दाणेदार साजूक तूप कसं करायचं ते सांगणार आहे। इथे ह्या भांड्यामध्ये 15 ते 20 दिवसाचं जमा केलेलं साय आहे। हे जमा करत असताना अधूनमधून मी ह्याला एक चमचे एवढं दही घालून फेटून ठेवलेलं आहे। हे साय मी फ्रीजमध्ये गोळा करत राहते। आता फ्रीजमध्ये साय असल्यानं हे पूर्ण थंड होते आणि ह्याला फेटताना मी बीटरचा वापर करत आहे। आता हे थंड साय लगेच फेटायला घ्यायचं नाही। हे मी साय रात्रीला फ्रीजमधून बाहेर काढले आणि सकाळी रूम टेम्परेचरला आल्यावरच ते घोटायला घेतले आहे। आता तुम्ही इथं बघू शकता, मी इथं बीटरच्या साह्यानं घोटत आहे। असं हातानंच तुम्ही 5 ते 10 मिनिटांनं साय घोटून ह्याचं लोणी काढू शकता। आता बघा, कोण हे घोटण्याच्या प्रक्रियेमध्ये कोण रवीनं घोटतंय तर कोण बीटरनं घोटतंय, कोण हँड मिक्सरचा वापर करतंय तर कोण मिक्सी जारचा वापर करतंय। तर ह्या ठिकाणी मी ते काय पण न वापरता बीटरचाच वापर करते। ह्याच्यानं जास्त भांडे पण भरले जात नाहीत आणि 10 मिनिटांमध्ये लोणी तयार होते। आता इथं तुम्ही बघा, थोडं मी 1 तांब्या हे फ्रीजमधलं थंडगार पाणी घातले आहे। ह्याच्यानं ते लोणी सगळं वर येत आहे। आता तुम्ही इथं पाहू शकता, पाणी घातल्यानं लोणी लगेच तयार झालेलं आहे आणि वर आलेलं आहे। 5 मिनिटं मी पहिला सुरुवातीला 5 मिनिटं मी फिरवले, त्याच्यानं ते झाल्यासारखं झालं लोणी। परत त्याच्यात थंड पाणी घातले, परत 5 मिनिटं फिरवले की पूर्ण हे वर आलं आहे। आता तुम्ही इथं बघा, तुम्हाला सगळं पाणी वेगळं आणि लोणीमध्ये गाठी लोणी घट्ट असं झालेलं दिसत आहे। तुम्ही इथं पाहू शकता, आता लोणी वेगळं आहे आणि पाणी वेगळं आहे। आता इथं असं झाल्यावर आपली लोणी हे तयार झालेलंच आहे। आता मी हे सगळं हातानं स्वच्छ करून बीटरला लागलेलं लोणी सगळं बाजूला काढते। आता प्रत्येक गृहिणी असंच करणार, कोणतं पण वेस्ट नाही घालत, हे त्यांचा गुणधर्मच असतं आहे। प्रत्येक वेळेस त्यांनी बचत करत राहतात। त्याच्यामुळे मी पण हे बीटरला लागलेलं सगळं पुसून काढलेलं आहे। आता आपल्याला ह्या लोण्यामधलं पाणी बाजूला काढायचं आहे। मग त्याच्यासाठी आपल्याला हे आता सगळं एक ठिकाणी ह्याचा गोळा करून ठेवणं जरुरी आहे। मग असंच हळूहळू करत आपल्याला हे सगळं लोणी एक साईडला असं जमा करून ठेवायचं आहे। आता बघा, इथं मी सगळंच लोणी एक साईडला आणि पाणी एक साईडला असं करून ठेवलेलं आहे। आता हे पाणी तुम्हाला पूर्ण निथळून असं काढायचं आहे। मग त्याच्यासाठी नीट तुम्ही लक्ष देऊन सगळं लोणी एक साईडला गोळा करा, जे की पाण्यामध्ये लोणी राहणार नाही, लोणीचे दाणे राहणार नाहीत। मग तेव्हाच तुम्ही हे काढून घ्या। आता इथं मी सगळं पाणी काढून टाकलेलं आहे। आता परत मी 1 तांब्या फ्रीजमधलंच पाणी घेत आहे आता लोणी धुवायला। आता मी फ्रीजमध्येच साय ठेवते, त्याच्यामुळं मला एकदाच पाण्यानं धुतलं तरी चालतं आहे। पण जे लोक फ्रीजमध्ये साय ठेवत नाहीत, फ्रीजच्या बाहेर साय ठेवतात, त्यांनी मात्र हे लोणी धुवायला 2-3 पाण्याचा वापर जरूर करावा, जेणेकरून त्यांचं तूप आंबट होणार नाही आणि लोणी कढवताना पण एकदम आंबट असं घाण वास येणार नाही। आता तुम्ही बघा, इथं आता मी 2 पाण्यानं माझं हे लोणी धुतलं गेलेलं आहे। आता मी हे धुवून परत काढते। पूर्ण पाणी बाजूला काढायचं आहे, फक्त लोणीच ठेवायचं आहे। आता उन्हाळा असल्यानं लोणी थोडं पातळ असं निघालेलंच आहे, पण थंडीच्या दिवसात हेच छान गोळा तयार होतो। आता मी ह्या भांड्याला गॅसवरच गरम करायला ठेवते। आता इथं बघा, मी गॅस मोठ्या प्रमाणात ठेवले आहे। हे गॅस फुल आहे। आता या फुल गॅसवरच मी लोणी पगेपर्यंत ह्याला फुलवरच ठेवणार आहे। तुम्ही बघा, आता इथं लोणी ठेवले आहे, गॅस फुल आहे आणि मी त्याला कढचीनं फिरवत पण आहे। आता लोणी कढवताना सारखं आपल्याला फिरवत पण राहावं लागणार आहे। इथं बघा, ह्या स्टेजवर लोणी पूर्ण पगळली आहे आणि मी सारखं फिरवत पण आहे त्याला। आता गॅस मी बारीक केलेला आहे। आता बारीक गॅसवर परत आपल्याला हे कडवट असंच ठेवायचं आहे आणि 2-2 मिनटाला कढची फिरवत राहायचं आहे। आता अशा पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता, 5 ते 10 मिनटामध्ये हे फेस सगळं जाऊन आपल्याला आता तूप होण्याची प्रोसिजर चालू झाली आहे असं दिसणार आहे। इथं बघा, पूर्ण आता अर्ध तूप तयार झालेलंच आहे, फक्त आता बेरी हे पांढरीच राहिलेली आहे। आणि तुम्ही बघू शकता, खाली भांड्याला जरा पण बेरी चिटकलेली नाही।
हे कारण की हे मी 2-2 मिनटाला कंटिन्यू फिरवत गेले, त्याच्यामुळे हे भांडं पण खाली न चिटकता स्वच्छ असं राहिलेलं आहे. मग तुम्ही पण हे असंच करा. खाली जास्त बेरी चिटकू देऊ नका आणि सारखं कंटिन्यू फिरवत राहावा. आता बघा, इथं गॅस पूर्ण बारीकच आहे. ह्या स्थितीला तर मोठं गॅस करायचंच नाही आहे. जर मोठं गॅसवरच आपण कडवायला घेतलो तूप तर ते उतू जाण्याची शक्यता आहे. आणि हे आता अर्धं तयार झालेलं तूप जर मोठ्या गॅसवरच आपण ठेवलं तर ते पूर्ण उतू जाईल आणि आपण किती पण वरून फुंकर मारलं तरी पण ते भांड्यातून उतूच जाणार आहे. गॅस बंद केलं तरी पण ते उतूच जाणार आहे. त्याच्यामुळे पूर्ण बारीकवरच तुम्ही करा. आता बघा, ह्या ठिकाणी परत चेक करायचं आहे. जेव्हा ह्या स्टेजवर आपण येतो तेव्हा कंटिन्यू आणि 2 मिनिट तुम्हाला तूप फिरवत राहायचं आहे. आता झालं इथं आणि फेस तयार आहे. आता तूप पण तयार झालेलं आहे. घर सगळं घमघम तुपाचा वास फिरत आहे. मग लगेच लक्षात घ्या की तूप आपलं तयार झालं आहे. आता इथं तुम्ही बेरीचं पण कलर बघू शकता. तांबूस कलरची लाल अशी बेरी झालं की लगेच गॅस बंद करा. आता तुम्ही इथं बघा, माझ्या बेरीचा कलर हे लाल तांबूस असा आलेला आहे आणि मी ह्या ठिकाणी गॅस पण बंद केलेला आहे. आता अशा स्थितीमध्येच तुम्हाला गॅस बंद करायचा आहे आणि थोडं उशीर ठेवला तर पूर्ण तूप काळं होईल. आता तूप डब्यामध्ये भरायच्या वेळेस मी गाळूनच भरते, कारण खाताना गाळून न भरता मी तसंच जर तूप भरले तर जे पण छोटे छोटे बेरीचे दाणे येतात मग ते खाताना तोंडामध्ये आल्यावर ते छान वाटत नाहीत. त्याच्यामुळं कंपल्सरी मी गाळूनच तूप डब्यामध्ये भरत राहते. आता इथं तुम्ही बघा, गाळून मी डब्यात तूप भरत आहे आणि बेरीचं कलर पण तुम्हाला दिसतच असेल गाळणीमध्ये असलेल्या. हे करपलेलं पण नाही आणि कच्चं पण नाही आहे. जर कच्चं तुम्ही बेरी ठेवलात म्हणजे पांढऱ्यावरच जर बेरी ठेवलात तर तसलं कच्चंच जर तुम्ही बेरी काढलो तर ते आंबट वास होईल.